शहराचा विकास झालाय का? काहीच नाही झालं। विकास झालेला आहे पण तरी काय मध्ये कुठं तर म्हणजे अजून थोडासा कमी फार आहे ते भरून काढणं गरजेचं आहे। या हातकली गावाची शोकांतिका पाण्याचा प्रॉब्लेम मोठा आहे। गावठाण पाणी 1-8 दिवस पाणी येत होतं ते आता 4-4 दिवसांनी येऊ लागलेलं आहे। मागच्या याला 5 वर्षामध्ये नगराध्यक्ष झालं, नगरसेवक झाले, वार्डात 1-2 वार्डात फक्त काम झालेलं आहे, तर वार्डात कुठेही काम झालेलं नाही, विकास काहीही झालेला नाही। हातकली शहराचा विकास झाला आहे परंतु नगरसेवकांनी केलेली कामं ते निखळून जाते सगळे आहेत। विकास थोडाफार झाला आहे पण पूर्ण झाला नाही। विकास चांगला झाला आहे, लाईट पाणी सगळी सोय आहे चांगली। विकास काय झाला जो निधी आलाय तो पंचायतीमध्ये पडूनच आहे। नगराध्यक्ष काँग्रेसचा असल्यामुळे त्याला काही या लोकांनी करू दिली नाही। आता निवडणुकीचं कसं आहे प्रत्येकानं आपलं हे बघायला हवं। कुठलाही शासकीय अधिकारी किंवा काय रिस्क घेत नाही, नियमाप्रमाणे असेल तेच करा। या निवडणुकीत काय होईल म्हणण्यापेक्षा लोकांनी काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे। शासनाकडनं आपल्या पैसे आणणारी शीट पाहिजे। जी युवा पिढी गावात प्रत्येक वार्डामध्ये किंवा गाव विकासासाठी जो निधी देईल त्याला प्राधान्य द्यायचं ठरलेलं आहे एकमुखानं। सगळी मतलबी आहेत, स्पष्टपणे सांगतो सगळं मतलबी आहेत। गावाचा हा विकास झाला पाहिजे, चांगला विकास झाला पाहिजे। हातकणंगले शहराचा विकास बऱ्यापैकी झाला आहे पण अजून व्हायला पाहिजे की येणारी बॉडी कर्तबगार आणि कुशलतेची असली तर प्रगती होईल। शिकून नोकऱ्यात मिळणार झाले काय करायचं, भाजप येईल सत्ता। या निवडणुकीत बघा मिळालं तर काँग्रेस येऊ शकते। बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका, नगरपंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाली व सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक शहरात राजकीय वातावरण तापताना आपल्याला बघायला मिळते आणि या सर्वांचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय हातकणंगले शहरामध्ये। तर हातकणंगले नगरपंचायतीअंतर्गत शहराचा कितपत विकास झाला आहे, अजून देखील येथील नागरिकांचे काय प्रलंबित प्रश्न आहेत, काय नागरिकांच्या भूमिका काय आहेत, या सर्वांचा आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत। खरं बघायला गेलं तर हातकणंगले शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीनं होत असते। जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत। बघायला गेलं तर बऱ्याच वर्षांनी निवडणूक होत आहेत, काय शहराचा विकास झाला काय? आता साहेब सांगतील। तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार? आता तसं काय म्हणतं काय विकास झालेला आहे पण तरी काय मध्ये कुठं तर म्हणजे अजून थोडासा कमी फार आहे ते भरून काढणं गरजेचं आहे। कोण भरून काढू वाटतं? आता हे काय नगर आता हे जे नगरसेवक आहेत त्याने तर काय माहिती ह्यातलं थोडंसं जर बघितलं तर जास्तीत जास्त म्हणजे कसं जर पैसे आणणारी शीट मोर पाहिजे हो, वरनं शासनाकडनं आपल्या पैसे आणणारी शीट पाहिजे। कोण पैसे आणायला असं वाटतं? आता एक तर म्हणजे कसं अरुणिंगोले म्हणजे धैर्यशील माने चिने म्हणजे काही पैसे लावू शकतात ना, म्हणजे फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील। शहराचा विकास झालाय काय, म्हणजे शाश्वत विकास झालाय? शाश्वत म्हणजे असं काय बघा काहीच झालं नाही असं म्हणता येत नाही, म्हणजे बरापैकी विकास झालेला आहे। आता त्यातनं काय म्हणतात मधु पडेल एकट्याही जेव्हावर त्या पोती आणला आणि त्यानं तिथं काम केलं गावाचा विकास। तो काय म्हणजे निवडून आलेली व्यक्ती नाही किंवा काय नाही, स्वतः हिमतीवर जाऊन कुठतर वशिला लावून भाग होते आणला। मग अशा लोकांना प्राधान्य देणं। प्रमुख मागण्या काय देतील नागरिकांच्या? प्रमुख मागण्या म्हणजे हेच की लाईट, पाणी, रस्ता। पाण्याची मेन पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे। या निवडणुकीचे चित्र पाहायला मिळणार म्हणण्यापेक्षा लोकांनी अशा चांगल्या लोकांना निवडून द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांनी शासन स्तरावर जाऊन या गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक निधी उपलब्ध करून आला। तिथं या हातकणंगले गावाची शोकांतिका पाण्याचा प्रॉब्लेम मोठा आहे, ती जर स्कीम मंजूर करून आणली स्वतंत्र तर बऱ्याचपैकी काम चांगलं होणार आहे। आता नगरपालिकेचं काम काय, रस्ता, पाणी, लाईट आणि गटर आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तिथं एक मोठा प्रॉब्लेम आहे, स्वच्छताच होऊ शकत नाही, ती त्यांनी मनावर घेऊन केली पाहिजे। मध्यंतरी प्रशासक होतं, होय, त्यांच्या काळात विकास झाला।
आता प्रशासकीय कामकाज ठप्प राहिलेलं असते, त्यावेळेला काय असते, कोण रिस्क घेत नाही का, तर सध्याची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे कुठलाही शासकीय अधिकारी किंवा काय रिस्क घेत नाही, नियमाप्रमाणे असेल तेच करतात. काय या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत काय होईल म्हणण्यापेक्षा लोकांनी काय करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. चांगल्या उमेदवारांना निवडून देणं चांगलं आहे. कोण चांगला विकास करू शकते? आता हे बघा, गावात जो माणूस राहतोय, ज्याला गावाच्या लोकांची तळमळ आहे, काहीतरी करायला पाहिजे असं जो वाटते, त्याच माणसानं यात पाय घालायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काय चुरस पाहायला मिळणार निवडणुकीत? तसं काय सांगता येत नाही. आता तरी 30लाच खरं कळत. काय अजून तरुणांचे काय प्रश्न आहेत? तरुणांचे प्रश्न तसे बघितले तर भरपूर आहे. ह्या गावात आता नेहमीप्रमाणे आता मी जसं बघतोय तसं 60 वर्षाच्या कारकिर्दीत इथल्या बऱ्याच लोकांना कसायला जमीन नाही, राहायला घरकुलं कमीच आहेत आणि त्या पूर्वीच्या घरकुलात आज कुटुंबसंख्या वाढली असल्यामुळं घरं उपलब्ध होत नाहीत. आणि त्यांचं काय झालं आहे की बाबा पूर्वीचं घर आहे, मग अशा लोकांना घरकुलात जागा मिळत नाही. इथं मनगड जोरावर आणि रोजच्या कामावर इथला कुटुंब सर्व नवीन पोरांचा आता उदरनिर्वाह चालू आहे. तर तुम्ही म्हणता विकास व्हाय नाही, खाली लोक म्हणतात विकास झालाय, हातकणंगले कोल्हापुरात 1 नंबर आहे म्हणतात. अहो, विकास झाला नाही असं कोण म्हटलेलं नाही, पण जेवढा व्हायला पाहिजे तालुका या ठिकाणी तसा झालेला नाही. ज्या पद्धतीनं तालुका प्लेसला विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. तर तुम्ही ज्येष्ठ आहात, ज्येष्ठ म्हणून निवडणुकांत मतदान करणार आहात, काय भूमिका असणार आहे तुमची? आमची भूमिका जो सरळ आहे, जो बाबा गावासाठी कार्य करू शकतो, त्यासाठी आम्ही मतदान करणार. वातावरण काय, सगळे नवीन पिढी जुनी पिढी उभी आहेत. सगळे जास्तीत जास्त गावाचा विकास वर्ण मंत्रिमंडळातनं असून दे, दिल्लीकडनं असून दे, खालवर येणाऱ्या पालकमंत्र्याकडनं असून दे, जिल्हा पातळीवर झेडपीकडनं असून दे, जी युवा पिढी गावात प्रत्येक वार्डामध्ये का गाव विकासासाठी जो निधी देईल त्याला प्राधान्य द्यायचं ठरलेलं आहे एकमुखानं. काय कोण विकास करेल असं वाटतं? काय विकासाचे माध्यम आहे काय, वर्ण कोण निधी देईल त्यांच्याकडनं. आता परवा शिंदे सरकारांच्याकडनं थोडेफार मंजूर आणले, सरकारमध्ये नसताना तुमच्याकडे काही विभाग काय त्यानं 10 कोटी आणले. गावचा विकास पाणीपट्टीला थोडं वापरलं, शाळेला विकास थोडा दिला, गावातील बाईला पाणंदी चार केल्या. अशा पण नवीन युवा पिढीला यावेळी निवडून द्यायचं लोकांनी ठरवलं. काय आणि एकट्यानं करून चालत नाही, भले पक्ष म्हणण्यापेक्षा निवडून जाणाऱ्या नेत्यानं आपली जबाबदारी गावचा विकास समजून कार्य केलं, त्या माध्यमातून यावेळी लोकांनी ठरवलेलं आहे. लोकांनी जो काम करेल त्याला निवडून द्यायचं. अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत? प्रलंबित म्हणजे काय, पहिला गाव विकासाला सगळ्यात पहिल्यांदा आतापर्यंत गावाला पाणी नव्हतं. पूर्वनियोजित 60, 50, 35, 40 वर्षापूर्वी अण्णासाहेब डागेंच्या माध्यमातून कॉलेज आणि गावाला पाणी त्यांच्या मुलगीच्या माध्यमातून स्कीम काढून आलं. ती नियोजन आता 40 वर्ष आलं, पाईपलाईन वगैरे खर्चून जुनं झालेलं आहे. गावताल पाणी 1-8 दिवस पाणी येत होतं, ते आता 4-4 दिवसांनी येऊ लागलेलं आहे. का पाईपलाईन फुटते, कुठे लिकेज होते. मग तो आता निधीवरनं आणून गावचा पहिला पाणी प्रश्न, दिवाबत्ती, शालेय उपयोगी विद्यार्थ्यांचा प्रश्न, येणं जाणं, बाकीचं जे काही सामाजिकदृष्ट्या जे प्रश्न, उद्यान वगैरे नवीन पिढीने वाव करून रस्ते वगैरे चांगलं करून विकास करावा हे माध्यम ठरवलेलं आहे यावेळी लोकांनी. आणि जो तुमचा जर काही युवा पिढीचा नेता धडपडून बाबा आपलं कर्तव्य गावासाठी म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्य म्हणजे जो धडपडेल त्याला प्राधान्य द्यायचं लोकांनी ठरवलं. काय या निवडणुकीत चुरस नेमकी काय पाहायला मिळाली? चुरस म्हणण्यापेक्षा काय, प्रत्येक जो धडपडणारा तुमच्यासारखा नेता आहे तो निवडून आल्यासारखा आहे. काम जो करतो ते मी काम करतो म्हणून सांगत नाही, काम करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं जनतेनं ठरवलेलं. आणि नवीन येणाऱ्या सदस्यांनी गावचा विकास करावा हे होतं माध्यम 2025 गावानं पुढं ठेवलेलं आहे. हातकणंगले शहराचा विकास झाला आहे, परंतु नगरसेवकांनी केलेली कामं ही निकृष्ट दर्जाचे सगळे आहेत. त्यामुळे हातकणंगलेमध्ये तसं पाहिजे तर विकास झालेला नाही तसा. आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदार बरेच इच्छुक उमेदवार आहेत,
त्यांचे लोकमत कसं आहे बघून लोक मतदान करणार यावेळेला. काय होईल या निवडणुकीत? काय तर सांगता येत नाही हो. कसं आहे भ्रष्टाचार झालेला भरपूर आहे हातकणंगलेमध्ये. 2 नंबर कामं केलेले आहेत, त्यामुळे लोकांचा कल वेगळ्या पद्धतीने असणार आहे. प्रभावामध्ये रचनेनुसार जर विकास केला असेल तर त्यामध्ये मतदान होणार आहे. कोण विकास करेल असं वाटते? तसं कोण सांगू शकत नाही हो. जो तो आपला डबरा ठेवून काम विकास करत बसला आहे. असा विकास कोण करते का सांगा? आता रस्ता केला गावातला 2 फेऱ्या म्हणून बघून जातो तुम्ही. गटरे बांधल्यात, ते बघायला काम कसे झाले ते. सगळा भ्रष्टाचार केलेला आहे. प्रलंबित अजून प्रश्न काय आहेत? भरपूर प्रश्न आहेत. विकासाच्या कामात तशी काय झालेली खात होती. जो तो आपल्या गल्लीवर काम केलेलं आहे. मध्यंतरी प्रशासक होतं की त्यांनी तर वेगळं काम करून टाकल्यात. कचरा घंटागाडी केला, त्याचं ठेकेदार काम करून टाकला आहे. तिने काय काम केलं सांगा की? गटर पंचावन्न गटर काढते त्यांनी. सध्या वातावरण चालू आहे गावात, पण निवडणूक चालू आहे होणार आता. पण माझ्या मते की आमच्या ते 13 नंबर वार्ड आहे, तिथं फक्त राहुल हातकणंगले यांची पत्नी येऊ शकते. शहराचा विकास झाला आहे? विकास थोडाफार झाला आहे, पण पूर्ण झाला नाही. काय अजून बाकी? पूर्ण संडास बाथरूम अजून चालू आहे, बांधायचं चालू आहे, राहिलेत ते. रस्ते वगैरे सगळं झालेलं आहे तिथं. फक्त माझी काय तक्रार आहे, फक्त संडास बाथरूम एवढं व्हायला पाहिजे. कोण निवडून येईल असं वाटते? असं माझ्या शक्यता समोरच काँग्रेसचं निवडून येईल त्या गावात असं वाटतं. असं म्हणजे त्यांचा प्रचार चांगला आहे, त्यांचा पाठिंबा चांगला आहे. हे त्यांच्या मागे ते लोक उभे राहिलेत, त्याचा प्रचार करतात, त्यांचं पण कामे वगैरे व्यवस्थित आहे. एकत्रित बघायला गेलं तर काय चित्र बघायला मिळणार या निवडणुकीत बघायला मिळालं तर काँग्रेस येऊ शकते. त्यांचं कामं पण चांगले केलेले आहेत. विकास चांगला झाला आहे. लाईट पाणी सगळी सोय आहे चांगली. फक्त आता गावाबाहेरचे रस्ते आहेत ते जरा नाजूक आहे. मी आता रस्ता गावाबाहेरचा नाजूक आहे. गावात आता बऱ्यापैकी झाले नाही. आता एक पाईपलाईन खोदत होती, त्यामुळे त्याचा रस्ता होणार ह्या वेळेला. निवडणूक झाल्यावर चालू होईल. प्रशासक मध्ये होते, त्यांनी काय विकास केला? त्यांनी चालवलं व्यवस्थित. प्रशासकांनी काय म्हणजे नियमाप्रमाणे सगळं जे होतं ते चांगलंच होतं. या निवडणुकीत कोण निवडून आल्या विकास होईल असं वाटतं? तसं कोणाला काय पैसे खाता येणार नाहीत, कोणाला येणार नाहीत. कोणी आलं तर ते व्यवस्थित चालणार. ही पार्टी म्हणजे ती पार्टी. कोणती पार्टी? तर भाजपचा एक पक्ष आहे आणि शिंदेगड आणि काँग्रेस, हे 3 पक्ष तर आहेत. चुरस कोणावर नाही असणार ते काय आत्ता सांगता येत नाही. अजून त्याला 8 दिवस अवकाश आहे. अजून काय वातावरण तयार झालेलं नाही. काय म्हणजे अजून प्रचारला वगैरे असं कोण फिरलेलं नाही, काय नाही. किंवा किती उमेदवार नगराध्यक्षासाठी राहिले, किती ह्याच्यासाठी राहिले, काय अजून एवढे हे नाही. तरी गेल्या वेळी काँग्रेसचा नगराध्यक्ष होता, बाकीचे मिक्स सगळे आले होते. त्यामुळे काय गावाचा विकास काहीच झाला नाही. जो निधी आला आहे तो पंचायतीमध्ये पडूनच आहे. नगराध्यक्ष काँग्रेसचा असल्यामुळे त्याला काही या लोकांनी करू दिले नाही. आता काय होतंय बघूया. या एकंदरीत बघायला गेलं तर मध्यंतरी प्रशासक होतं. शहराचा विकास झालाय का? काहीच नाही झालं, काहीच नाही. चालूच सहज जायला येत नाही. आता स्टेशनला म्हणा किंवा इकडं स्टँडला म्हणा चालूच सहज जाता येत नाही. सगळे खड्डेच झाले. गावातल्या रस्त्याची ते दुरावस्थाच झाली आहे. कोण असा विकास करू शकते शहराला? कोण विकास करू शकते म्हणजे काय वाटते तुम्हाला? या निवडणुकीत कोणाला संधी दिल्यावर विकास होईल असं काय सांगता येणार नाही. परंतु आले तर निम्म्यापेक्षा जास्त लोक एका पार्टीचे असावीत. म्हणजे काहीतरी निधी जो येतोय तो वापरता येईल. आता जो काही निधी आला आहे ते तसाच पडू नये. काही विकास नाही आणि काही नाही. 1 दिवस आडान पाणी येत होतं अगोदर चावीचं. आता महिन्यातनं 4-5 वेळा येते पाणी. 4-4, 5-5 दिवसांनी पाणी सोडतात. हां, काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय चेंज होईल असं वाटतंय. काय चेंज? म्हणजे आता जे काय अगोदर एका पार्टीचा नगराध्यक्ष, बाकीचे सगळे मिक्स घ्याल ते भाजप शिवसेना वगैरे हे जे आहेत, या लोकांनी काही करूच दिलेलं नाही. आता निदान निम्म्यापेक्षा जास्त लोक तरी एका पार्टीची यावीत ही अपेक्षा आहे. आता निवडणुकीचं कसं आहे, प्रत्येकानं आपलं हे बघायला हवं.
आपलं पाण्याचं आता पहिला ग्रामपंचायत होतं पाणी एक दिवसा अडकून येत होतं पाणी. आता नगरपंचायत झाल्यापासून आठवड्याला पाणी यायला लागले. प्रत्येक आठवड्याला पाणी. पाईप लिकेज झाली, हे लिकेज झालं, हे झाले. फक्त आपापला पक्ष बघायला आहे असं आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? तर काय तर निवडणूक होते बघा. आता मध्यंतरी प्रशासक होतो, काय इशाराचा विकास झालाय का? विकास काय झालाच नाही. काय विकास काय झालाच नाही, रस्ता झालं नाही. आणि लोक म्हणतात हातकणंगले जिल्ह्यात नंबर 1 आहे असं म्हणतात. नाही नंबर रस्ता झालं ते हाय रस्ते हे झाले गावातनं फक्त राऊंड मारून. या निवडणुकीत काय चोरस पाहायला मिळणार? काय तुम्ही बघा आता काय नशिबाच आहे. त्या निवडणुकीबद्दल म्हणजे काय आहे, आमदार खासदार हे निवडणूक ज्यावेळी असेल त्या टायमालाच त्यांना हातकणंगले दिसतंय. बाकी इतर कामाला विकास कामाच्या टायमाला हातकणंगले त्यांना दिसत नाही. बाकीचे काय ज्या मागच्या वेळेला 5 वर्षामध्ये नगराध्यक्ष झालं, नगरसेवक झालेत, वार्डात 1-2 वार्डात फक्त काम झालेलं आहे. तर वार्डात कुठेही काम झालेलं नाही आहे. असंच मध्यंतरी प्रशासक बी होतं, काय विकास झाला का त्यांच्या? विकास काहीही झालेला नाही. या निवडणुकीत काय असणार, म्हणजे काय चोरस पाहायला मिळणार? सुरज आता काय सगळी नेते एकमेकालाच मॅनेज आहेत ते, बरोबर आहे. त्यामुळे काय विकास होईल असं काय आम्हाला काय वाटत नाही. विकास करणारा चेहरा समोर पाहिजेच ना. कोणा चेहरा, विकासाचा चेहरा म्हणून कोणाकडे बघताय? पुन्हा अभिषेक पाटील म्हणून बघतो. विकास करू शकते अभिषेक पाटील असं वाटतं. करूच, कारण काय तरुण आहे त्यामुळे ते पुढले काय असेल ते नियोजन वगैरे हातकणंगले वगैरे लागेल. एकंदरीत बघायला गेलं तर या शहरामध्ये अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत किंवा काय? प्रलंबित म्हणजे तळ्याचं अजून काम राहिलं. हे तळ्याचं आहे तसं पडलंय. गावातला तळा आहे ह्यो. गावाचं तळ्याचं काय प्रगती काय झालेलं नाही, आहे तसं घाण. परत रस्ते विकास, रेल्वे बोगदाचा प्रश्न तर एवढा भयानक प्रॉब्लेम झालेला आहे की काय नाही काय तिथं प्रॉब्लेम आहेच. पाण्याचा तिथं प्रश्न निघणार नाही आहे. ट्रॉफिकला प्रॉब्लेम व्हायला आहे, एवढा प्रॉब्लेम आहे. आता तरुणांचे प्रश्न काय आहेत अजून? तरुण आहे मग गाव विकास झाला पाहिजे. तालुक्याची लेवलचा गाव आहे आपला हातकणंगले. त्या मानानं तर पाहिजे ना. जसे की कागल आहे, शिरोळ आहे, त्यांची तालुक्याची लेवलनं गाव आहे. ते हातकणंगलेत काय आहे? काय होईल या निवडणुकीत? काय आम्ही काय सांगू शकत नाही आता काय होईल. सध्या काय माहिती काय, फक्त गावाची चांगली होती गावाची. आता तुम्ही शिरोळ बघा, गडिंग्लज बघा, आजरा बघा, कसे झाले ते. आणि आता हातकणंगले तालुक्याचं काय, इथले कोर्ट बी गेले का नाही? कोर्ट पण गेले. पण का गेले, कशामुळे गेले, काय कारण आहे, हे सगळं बघायला पाहिजे नाही. एकंदरीत बघायला गेलं तर काय चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? काय सांगू शकत नाही. सगळी मतलबी आहेत. स्पष्ट पण सांगते, सगळी मतलबी आहेत. असं काय वाटतं? गावाचा विकास पाहिजे का नको? गावाचा विकास पाहिजे का नको? जेव्हा तुम्ही रस्ता बघा, हे बघा, ते बघा, सगळं बघा तुम्ही. गावात फक्त विकास पाहिजे. विकास झाल्यावर सगळे कोणी विकास करेल असं वाटते? विकास कोण करेल वाटते? कोण जो निवडून येतो कोण येईल असं वाटतं? काय सांगता येत नाही. काय तुमची मतदार म्हणून काय भूमिका असणार? मतदान म्हणून काय भूमिका नाही ती सोडा, पण गावाचा हा विकास झाला पाहिजे, चांगला विकास झाला पाहिजे. जेणेकरून तुम्ही आज मतदान तुम्ही आमच्याकडे मागताय, पुढच्या वेळेला आम्ही बी तुम्हाला देऊ शकतोय. का मी काम केलंय, तुम्ही काम केलं म्हणजे आम्ही देऊ शकतोय, एवढाच विषय. हातकणंगले शहराचा विकास बऱ्यापैकी झाला आहे, पण अजून व्हायला पाहिजे. की काय व्हायला पाहिजे? मग अजून मस्त कामं आहेत, चिक्कार भरपूर कामं राहिलेली. ते सगळे प्रत्येकाने कामं केली तर कामं व्यवस्थित होतात. हो, काय काम आहेत अजून? काय सांगायसारखं एक काम आहे, भरपूर कामं आहेत. जी आहेत ती सगळी पेंटिंगच आहेत. पेंडिंग कामं कोण करू शकते? पेंटिंग काम आता नगरसेवक कोण आता येईल तो करून देणार असं वाटते. आता तसं जर म्हणायला गेला तर 3-4 पार्ट्या अगदी घासाघाशीत आहेत. कुठल्या कुठल्या? BJP आहे, काँग्रेस आहे, परत ते पाटील कोणत्या बाजूने आहेत, तो अजित पाटील ते आहेत. अशी बरीचशीच कामं आहेत, ते करण्यासारखी आहेत माणसं.
ही तिन्ही जण करण्यासारखी आहेत कामं, पण आता कोण येणार आहे ते कोणाच ठेवत देव झाले. मध्ये प्रशासक बी होतं, मग त्यांच्या काळात काही विकास झाला नाही. आहे असंच आहे बघा, यात काय बदल झालेला नाही अजून. पुढे काय होईल? होणार की आता इथनं सगळे येणारा माणूस काम करणार, 100% काम करणार, 100% काम करणार. कोण येईल? अंदाज काय सांगता येणार हो. तिन्ही चारी पार्टी घासाघाशीत आहेत, एकदम सगळे एकटाक घासाघाशीत आहेत सगळे. त्यामुळे एकट्यानंच कोण येईल हे सांगता येत नाही. असं आहे. हातच्या बाबतीत बोलायचं झालं तर भरपूर सुधारणा होत चालली आहे, न्यायचं नाही, पण ते हळूहळू परत प्रगतीपथावर येईल हातमध्ये असं वाटतंय मला. अजून काहीतरी सुधारणा व्हायची आहेत. इंडस्ट्री एरियामध्ये जर बरंच काही कामं अपुरे आहेत, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कामं काहीतरी अपुरे आहेत असं वाटतंय मला. त्यामुळे हळूहळू ते होईल व्यवस्थित असं मला वाटतं. फक्त येणारी बॉडी कर्तबगार आणि कुशलतेची असली तर प्रगती होईल. येणारी बॉडी जर कुशलतेची नसेल तर प्रगती होणं मुश्किल आहे असं मला वाटतं. काय शहराचा विकास झाला पाहिजे. आता रोड नाही आहेत, तरुण शिकून पण तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. शिकून नोकऱ्याच मिळायला झाल्यात, काय करायचं. एकंदरीत बघायला गेलं तर कोण विकास करू शकते शहराचा? तसं का आता ते लोकांच्या ह्याच्यावरच आहे सगळा. बाकी दादा नमस्ते. काय वाटते की या निवडणुकीत काय होईल? काय होईल? भाजप येईल सत्ता. असं का वाटतं? कारण भाजपनं भरपूर कामं केलेली आहेत. महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत भरपूर. शिक्षणातून भरपूर स्कोप आहे. रस्ते ते केल्यात भाजपने. भाजप येईल. काय प्रमुख प्रश्न काय प्रलंब आहेत शहरातील? शहरातील रस्ते झाला पाहिजेत, तर भरत्या निघाल्या पाहिजेत अजून पोरांसाठी. पोलीस भरतीच्या जागा भरपूर निघाल्या पाहिजेत. तर आताच आपण हातकणंगले शहरातील नागरिकांशी संवाद साधला. शहराचा झालेला विकास, अजून देखील या शहरातील असणारे प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या प्रमुख मागण्या, या सर्वांचा आढावा आपण या नागरिकांकडून जाणून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.